नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत, पण वेगळ्या पद्धतीने कसे बनवले ते बघूया. इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हलकासा गरम करून घ्यायचा 2 ते 3 मिनिटं आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची. 4 बटाटे घेतलेत, उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडलेले किसणीवरती किसून घ्यायचे. आता ह्याच्यासाठी मसाला म्हणून आपण इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या बारीकशा क्रश करून घ्यायच्या. क्रश केल्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, हे सर्व एकजीव करून गोळा तयार करून घ्यायचा. इथे आपला गोळा छान तयार झालेला आहे. आता मी इथे कढईमध्ये पाणी ठेवले 2 ग्लास आणि ज्या चाळणीवरती आपण बटाटे किसले त्याच चाळणीमध्ये ठेवून 1-5 मिनटं वाफ काढून घ्यायची. बघा, पूर्ण कलर चेंज झालेला असतो. आता हा गरम गरम असतानाच आपण गोळे तयार करून ह्याचे पापड लाटून घ्यायचे. तुम्ही मशीनवरती लाटा किंवा लाटण्याने लाटा, पटकन पापड लाटले जातात. आता आपण हे सुकवलेत. सुकल्यानंतर एकदम परफेक्ट पापड झालेत. अजिबात कुठेही तुटलेला पापड नाही आणि छान असे फुलले गेलेले आहेत. नक्कीच असे पापड करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा. थँक्यू.